नमस्कार, मी प्राजक्ता पै शापूरकर आणि आज मी तुमची एक छान स्पेशल रेसिपी शेअर करणार आहे। ब्रेकफास्ट रेसिपी आहे। माझा मुलगा जो आहे म्हणजे मोठा मुलगा पहिला बंगलोरला शिकायला होता 11th आणि 12th ला आणि त्यावेळेला सारखं बंगलोरला जाणं होत होतं। मग त्यावेळेला आम्ही साऊथ इंडियन रेसिपीज खूप ट्राय करायचो। मोस्टली तिकडचा ब्रेकफास्ट खूप अल्टिमेट असतो आणि तिथेच मी हा एक डोशाचा प्रकार खाल्ला, तो म्हणजे मूल बागल डोसा। करायला अगदी सोपा आहे, पण ह्या डोस्याबरोबर चटणी, कांद्याची चटणी, नंतर पोळी भाजी खूप छान बनतं आणि अगदी म्हणजे वेगळी टेस्ट येते। एक साऊथ इंडियन स्पेशल फ्लेवर आहेत त्याच्यामध्ये। करायला खूप सोपा आहे, इंग्रेडिएंट्स सुद्धा अगदी आपल्या घरातलेच वापरायचे आहेत। कसं करायचं चला बघूया। सर्वप्रथम आपण डोस्यासाठी काय काय भिजवायचं आणि त्याचं परफेक्ट प्रमाण काय आहे ते सांगते। जेव्हा मी हा डोसा तिथे खाल्ला होता त्यावेळेला मी रेसिपी विचारली, पण बऱ्याच लोकांनी मला इतकं काही छान डिटेल रेसिपी दिली नाही। ती टेस्ट मला अजूनही माहित होती। मग मी बरंच यूट्यूब सर्च केलं, ब्लॉग सर्च केले आणि त्याच्यातून मी ही रेसिपी शोधून काढली। प्लस मी ह्या रेसिपीज घरी ट्राय केल्या आणि द बेस्ट फ्लेवर साऊथ इंडियनचा जो येईल त्याप्रमाणे ही रेसिपी तुमच्यावर शेअर करते आहे। आता डोशासाठी आपल्याला काय काय भिजवायचे ते दाखवते। इथे बघा, एक कुठली वाटी तुमच्या घरातली जी अवेलेबल असेल ती वाटी घ्या आणि त्याच वाटीने मेजरमेंट करा। एक वाटी उडीद डाळ, एक वाटी पोहे, कोणतेही जाड पातळ चालतील, आणि ह्याच वाटीनं 5 वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे। 1 2 3 4 आणि 5। हा डोसा राईस घ्या किंवा रेशनचा तांदूळ घ्या जाडावाला, म्हणजे जो असं फुटकळ असेल आणि पटकन छान डोसे छान आपले हलके होतात ह्याच्यानी। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची हरभऱ्याची डाळ, ही जवळपास एक अर्धा वाटी घालायची आहे, आणि एक अर्धा चमचा मेथी। हे सगळं स्वच्छ 2-3 पाण्यातून धुवून आपल्याला 7 ते 8 तास भिजत ठेवायचे, पूर्ण भांड पाणी भरून। आता 7 ते 8 तास आपण ते पाण्यात भिजत घालायचे, ते पाणी टाकून द्यायचं नाही। तेच पाणी वापरून आपण छान डोशाचं पीठ कसं वाटतो ना, अगदी तसं छान मऊ लुसलुशीत असं मलमलीत व्हायला पाहिजे ते। आणि तसं पीठ गंध म्हणतो आम्ही आमच्या भाषेमध्ये, गंध वाटून घ्यायचं आणि मग त्याला उन्हाळा असेल तर 5 ते 6 तास फर्मेंट व्हायला लागतात, आणि जर थंडी असेल किंवा पाऊस असेल तर 8 ते 10 तास आरामात लागतात। खरं छान फर्मेंट व्हायला पाहिजे, मग हे डोसे खूप सुंदर होतात। इथं मी तुमच्यासाठी ऑलरेडी हे पीठ फर्मेंट करून ठेवलेलं आहे। जवळपास एवढं हे पीठ झालं होतं। आता फुगून हे पूर्ण भांड भरून तयार झालेलं आहे। आता तुम्हाला दाखवते, हे बघा किती छान ह्याला जाळी आलेली आहे आणि किती हलकं झालं हे बघा। असे बबल्स तयार व्हायला पाहिजे, म्हणजे आपलं पीठ जे आहे, आपले जे डोसे आहेत मूल बागल डोसे, ते खूप छान होतात। इतकं जाडसर आपल्याला हवं आहे आणि असे छान बबल्स आले पाहिजे ह्याच्यामध्ये। आता ह्याच्यात आपल्याला मीठ घालायचं आहे। जवळपास 1.5 चमचा मीठ आता मी घातलेलं आहे ह्याच्यामध्ये, आणि आता हे छान आपण ढवळून घेऊया। आता आपलं पीठ तयार आहे। तुम्हाला ह्याच्यासाठी जी पोळी म्हणतात, म्हणजे पावडर असे गन पावडर म्हणतो ना, ती कशी करायची हे दाखवते। इथं मी कढई घेतलेली आहे आणि ही गरम करायला ठेवलेली आहे। ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला अगदी नावाला 1 चमचा तेल, 1 चमचा सुद्धा नाही, अर्धा चमचा घातलं तरी चालेल। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पहिला लसूण जो आहे तो छान भाजून घ्यायचा आहे। लसूण चांगले 15-20 लसूण पाकळ्या घ्यायच्या आणि एक अर्धा चमचा जिरं, हे छान ह्याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे। गॅस सिमवरच ठेवा, खूप हाय फ्लेम नको आहे, काही करपवायचं नाही। नंतर ह्याच्यात आपल्याला घालायचे सुक्या मिरच्या। ही मी बेडगी मिरची घेतली आहे, ही खूप तिखट नसते आणि कलर खूप सुंदर येतो ह्याचा। या जवळपास एक 4 ते 5 मिरच्या घ्यायचे आणि एक मोठी वाटी डाळ,
आणि ह्याच्यातच आपल्याला घालायचे आहेत 2 कढीपत्त्याच्या काड्या आणि एक छोटंसं म्हणजे जवळपास एक पाव लिंबू एवढा चिंच. आणि आता हे छान आपण बारीक गॅसवरती क्रिस्पी भाजून घेऊ. तसं बघायला गेलं तर डाळ जे असतात ते छान भट्टीतूनच आलेले असतात, त्याच्यामुळे ते भाजायला लागत नाही. पण ॲट अ टाइम जर तुम्ही हे सगळं एकत्र छान खरपूस भाजून घेतलं तर जो पोळी आहे, जी चटणी आहे आपली सुकी, ती खूप छान होते. हे असं छान आपण खमंग परतून घेऊ. आता खमंग असा सुवास येतो आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिक्सरमध्ये छान याची पूड करून घेऊया. आता ह्याच्यात अजून आपल्याला 2 गोष्टी घालायच्या आहेत, त्या कोणत्या सांगते. चवीपुरता मीठ आणि अगदी नावाला गुळाचा खडा, एक अर्धा चमचा म्हटला तर हरकत नाही. आता हे मिक्सरमध्ये आपण याची छान पावडर करून घेऊया. मिक्सरचं झाकण जे आहे भांड्याचं, ते काढल्याबरोबरच इतका सुंदर सुगंध येतो या पोळीचा. ही पोळी तुम्ही अशी स्टोर करून ठेवू शकता, मस्तभर महिनाभर याचा आनंद घेऊ शकता, जास्त प्रमाणात बनवलं तरी. आणि नुसताच म्हणजे इडली बरोबर, कोणत्याही डोशाबरोबर, ब्रेडला लावून टोस्ट सारखं करून खायला पण खूप छान लागते. आता पोळी तयार झाली. आता आपण काय करायचं, कांद्याची चटणी बनवायची आहे. कोकिळा सुद्धा मूल बघूल डोसा खाण्यासाठी आतुर झालाय, म्हणून तुम्हाला बोलवतोय. आता ही जी कांद्याची चटणी आहे ती कशी करायची दाखवते. ह्याच्यासाठी सुद्धा साहित्य खूप अगदी कमी लागतं. 1 चमचा भर आपण ह्याच कढईमध्ये तेल घेऊ आणि ह्याच्यात आपल्याला सर्वात आधी कढीपत्ता, नंतर इथं बघा सुक्या ह्या ज्या बॅडगी मिरच्या आहेत त्या जवळपास ह्याच्यामध्ये 10 तरी पाहिजेत, कारण छान तिखट झणझणीत अशी ही चटणी होते. लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या एक 20 घालायचे आहेत आपल्याला. हे जवारी लसूण आहे, त्यामुळे दिसायला साईज लहान आहे, त्यामुळे जास्त लागतात. जर मोठा लसूण असेल तर 10-12 पाकळ्या पण ठीक आहे. इथं 2 मध्यम आकाराचे कांदे जे आहेत ते मोठे मोठे तुकडे करून मी घेतलेले आहेत. आणि इथं अर्धा चमचा जिरं आणि एक पाव चमचा हळद. हे आपण सगळं छान परतून घेऊया. आता तुम्ही बघू शकता इथं छान कांदा जो आहे तो ट्रान्सपरंट झालाय. आपल्याला हा कांदा ब्राऊन करायचा नाही आहे. मिरच्या सुद्धा छान कुरकुरीत भाजून घ्यायच्या आहेत, पण करपवायच्या नाही आहेत. इथपर्यंत झालं की आपण गॅस आता बंद करूया आणि हे थंड झाल्यावर ही चटणी जी आहे ती छान वाटून घेऊया. आता ही कांद्याची चटणी थंड होतीये, ती नंतर वाटूया, कारण गरम गरम वाटलं ना तर मग मिक्सर जळतो. तोपर्यंत डोसा बरोबर लावून खाण्यासाठी आणखीन एक सिंपल चटणी जी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी बनवायची आहे. इथं मी ओलं खोबरं घेतलंय, जवळपास अर्ध वळ आहे. हे मिक्सरमध्ये घालू आपण. आणि ह्याच्याबरोबरती 1 इंच आल्याचा तुकडा सालं काढून, मिरच्या इथं एक 5-6 घेतले, तुम्हाला आवडतील त्या पद्धतीनं तुम्ही कमी जास्त करू शकता. चिंच घातली आहे मी 1 बोट एवढं, आणि चवीपुरता गूळ, आणि अगदी नावाला 1 देठ असा हा कढीपत्त्याचा घालायचा. चवीपुरता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर पण घालू शकता, कारण बरेच लोक चटणीमध्ये साखर घालतात. साखर घातली तरी चालेल. आणि आता ही छान गंध अशी वाटून घेऊया. ही अशी मस्तपैकी चटणी तयार होते. आता चटणी तयार आहे. मस्तपैकी फोडणी देऊया आपण. आणि फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला मोहरी, कढीपत्ता आणि विष्णुजींचा हिंग.
मस्तपैकी फोडणी तयार आहे। आता ही आपल्या चटणीवर घालूया। आता ह्या कांद्याच्या चटणीमध्ये चवीपुरतं मीठ घालून आपण छान गंध असं वाटून घेऊया। हे बघा, ही अशी मस्तपैकी छान लाल भडक अशी कांद्याची चटणी तयार झालेली आहे। या कढईमध्ये आपण कांद्याची चटणी केली होती तीच कढई मी गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यात 1 चमचाभर तेल घालते। आता आपल्याला बटाट्याची भाजी करायची आहे। मोस्टली आपण जेव्हा बटाट्याची भाजी करतो, मसाला डोसा वगैरे असतो तेव्हा, तर त्याच्यामध्ये कसं असतं की आपण उकडलेला बटाटा नुसता कुस्करून फोडणी वगैरे घालतो कांद्याची। पण ह्याच्यामध्ये काय स्पेशल आहे म्हणजे आपण भाजी करताना ह्याच्यात पाणी पण ऍड करणार आहे। त्याच्यामुळे काय होतं, भाजी अशी छान मऊ होते, अगदी लोण्यासारखी। आणि उकडलेला बटाटा जो आहे तो असा आपण खिसून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जरा सुद्धा अशा गाठी गाठी राहता कामा नयेत। अगदी छान अशी मलईदार अशी लोण्यासारखी गुळगुळीत भाजी झाली पाहिजे। आता तेल इथं गरम झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण मोहरी घालूया, कढीपत्ता घालू, थोडासा विष्णुजींचा हिंग आणि हिरवी मिरची बारीक चिरून, कांदा उभा चिरलेला, जवळपास 1-2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत। कांदा जास्त पाहिजे, कांद्याची चव या भाजीला येते। आणि आता हे छान आपण पहिला हा ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा जो आहे तो परतून घेऊया। आता इथं कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला, 1 पाव चमचा हळद, छान कलर येतो त्याच्याने। आणि ह्याच्यामध्ये आता हा जो किसून घेतलेला बटाटा आहे, हे जवळपास 3 मध्यम आकाराचे बटाटे मी घेतलेले आहेत, किसून छान। पहिला हे छान जो लगदा आपण तयार केलाय तो ह्याच्यात मिक्स करून घेऊया। आणि आता काय करायचं, ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं, जवळपास 1 वाटी पाणी घालायचं आपल्याला। आता ह्याच्यात चवीपुरता मीठ आणि थोडंसं पाणी घालते, थोडं घट्ट वाटते कारण बटाटा कसं पाणी ओढून घेतो, शोषून घेतो। आणि आता हे सगळं एकत्र करून त्याला एक छान वाफ येऊ देऊ। हे बघा, अशी ही भाजी छान मिक्स झाली पाहिजे। तर भाजी छान शिजलेली आहे, भरपूर कोथिंबीर आपल्याला घालायची याच्यामध्ये आणि एकदा छान मिक्स करून हे आता आपण सर्व करू। ह्याच्यात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडी साखर किंवा गूळ घातलं तरी चालेल, कारण आपल्या लोकांना थोडी साखरेची सवय असते। पण ही साऊथ इंडियन भाजी आहे आणि ह्याच्यात त्यांनी साखर घालत नाही। तर हे गॅस बंद करते आणि ही भाजी जी आहे आपण या पातेल्यात सर्व करू। या मूल बगर डोस्याला डब्बा डोसा सुद्धा म्हणतात का, तर इथं बघा हा जो तवा आहे हा स्पेसिफिकली ह्या मूल बगर डोश्यासाठी वापरला जातो। कसा, तर ह्याला काट असतं। आता हा बिडाचा तवा आहे, ह्याला काय करायचं, सुरुवातीला आपण थोडंसं तेल जे आहे ते लावून घ्यायचं
छान पसरून घ्यायचं आणि नुसता इथंच नाही तर काटाला सुद्धा छान काटाला सुद्धा लावून घ्या, म्हणजे हा छान नॉनस्टिक होतो. पहिला एखाद दुसरा डोसा चिकटला तरी नंतरचे डोसे जे आहेत त्याला अजिबातच चिकटणार नाहीत. आता ह्याला काय करायचं, थोडंसं पाणी शिंपडायचं. आणि पुन्हा असं सगळीकडे एकदा पसरून घ्यायचं. हा मूलबागल डोसा जो आहे हा घी डोसा आहे, त्यामुळे तेलाने अजिबात हा डोसा भाजायचा नाही. घीची जी चव आहे ना ती अल्टिमेट येते, त्याच्याने क्रिस्प होतो डोसा. आता इथं बघा मी थोडंसं तूप जे आहे तेल हे आपण फक्त नॉनस्टिक करण्यासाठी लावलं होतं, तर थोडंसं तूप लावून घेते. आणि पीठ तुम्ही बघू शकता की किती छान, पुन्हा आपण असंच बाजूला ठेवलं हे सगळी तयारी करेपर्यंत किती छान आणि फुगून आलं हे पीठ. आता हे जे पीठ आहे जवळपास 2 लावून, खूप पातळ नाही काढायचा हा डोसा आपल्याला. हा असा पसरवायचा. ह्याला काठ जे आहे त्या काटाला सुद्धा हा डोसा असा चिकटला पाहिजे, का ते तुम्हाला दाखवते. आणि आता हे जे प्युअर घी आहे, तूप, या तुपानीच हा डोसा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. गॅस मोठा ठेवा. पहिला डोसा जो आहे तो छान आपल्याला जास्त तूप लागणार आहे, कारण निघला पाहिजे व्यवस्थित. पण नंतर जे आहे तो तुम्ही कमी तुपात सुद्धा करू शकता. पण मी असं सांगेन पर्सनल चॉईस की घी जास्त घाला तर हा डोस्याला आणि जास्त चव येते. आता काय काय करायचं ते दाखवते. याला असं छान वरून झाकण लावायचं. हे छान अजून भाजू दे. तो पण आता काय काय करायचं ते सांगते. ह्याच्यामध्ये आपल्याला ही जी पोळी आहे ती पोळी आपल्याला सगळीकडे छान पसरवायची आहे. नंतर ही कांद्याची चटणी, तुम्हाला तिखट कसं आवडतं त्याप्रमाणे, आणि हे सगळं असं छान पसरवायचं. आणि आता हा जो डोसा आहे हा साईडून काढायचा. आणि आता काय करायचं, ह्याच्यामध्ये ही जी आपण भाजी तयार करून घेतली ती बघा किती छान मस्त लोण्यासारखी तयार झालेली आहे. ही ह्याच्यात घालायची आणि हा जो डोसा आहे हा असा पलटवायचा. आणि हा म्हणून ह्याला म्हणतात डब्बा डोसा किंवा मूलबागल डोसा. मस्तपैकी मूलबागल डोसा, घी डोसा रेडी आहे. तुपात असा भिजलेला, क्रिस्पी वरून आत सॉफ्ट, त्याच्याबरोबर लोण्याहून जास्त मऊ अशी बटाट्याची भाजी, चटणी, पोळी आणि कांद्याची चटणी कशी झाली इथे बघा. तुम्हाला दाखवते. हे बघा, वाव, यम्मी. आणि ह्याला असं वरून क्रिस्प झालंय. आणि ह्याला डब्बा रोटी का म्हणतात तर हे काठ जे येतं ना ते असं बसतं तर ते डब्यासारखं दिसतं म्हणून. आणि आता आपण ह्याचा एक छान घास घ्यायचा आहे. यम्मी. हे बघा अशी भाजी आणि मस्तपैकी ही चटणी. खाणार. ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे, नक्की करून बघा. घरातल्या सगळ्यांना आवडणार, तुम्हाला स्वतःला पण खूप आवडणार. माझी खूप फेवरेट आहे.
बघत राहा मास्टर रेसिपी, सबस्क्राईब करा, शेअर करा. तोंडाला पाणी सुटले, मी खाते, तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा. चला, थँक्यू.